तर कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच आज दाखवणार आहे वांग्याची भाजी. हे बघा इथे वांगी घेतली आहे, मग ही कोलमी घेतली आहे, हे बटाटे घेतले, इथे कोथिंबीर चिरून घेतली आहे, कांदा टॅमॅटो कोथिंबीरचे देठ आणि मिरची एवढं सामान घेतलेलं आहे. आणि आता इथे आहे हिंग आणि मीठ, नंतर धणाजिरा पूड आणि आलं मिरची पेस्ट, हळद आणि वाटप, मालवणी मसाला आणि गरम मसाला. तर एवढ्या ह्याच्यात आपल्याला जेवण बनवायचे, वांग्याची भाजी बनवायची. चला तर मग हे बघा इथे हा टोप घेतलेला आहे. इथे हा टोप ठेवत आहे आणि गॅस ऑन करत आहे. भांड सुकायची वाट बघत आहे. भांड छान सुकलेलं आहे. आता ह्यात तेल टाकत आहे. हे बघा थोडंच टाकते कारण आपल्याला पाण्यावरच करायची आहे. हे बघा इथे ही कोथिंबीर चिरून घेतली आहे, टॅमॅटो, कोथिंबीरीचे देठ, मिरची आणि कांदा. आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. मोठ्या गॅसवर ठेवते, तेल जरा तापेल पटकन. तेल तापलंय. आता मी त्याच्यावर हा मिरची टाकते आणि हा कांदा टाकून घेते आणि कोथिंबीरीचे देठ टाकते. एवढं टाकून फक्त थोडं मीठ टाकायचं, कांद्याला पुरेल एवढं, जास्त नाही टाकायचं. आणि छानपैकी हे सॉटे करून घ्यायचे. कांदा चांगला जरा नरम झाला पाहिजे, अगदी 2 मिनिटासाठी. तर तेवढा जरा आपण नरम करून घेऊया, मग बाकीचे जिन्नस टाकूया. चला आता आपला कांदा नरम झाला असेल, दाखवते तुम्हाला. हा बघा बऱ्यापैकी नरम झालेला आहे. हा बघा कांदा चांगला नरम झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण बाकी सगळे मसाले टाकून घ्यायचे. पहिला मी टॅमॅटो टाकते, म्हणजे जरा अजून त्याला नरम व्हायला मदत होईल. ही कोथिंबीर शेवट घालायला ठेवली आहे, म्हणून हिला बाजूलाच ठेवते. तर टॅमॅटो टाकला म्हणजे जरा कांदा अजून छान नरम होईल. आता ह्याच्यावर मी टाकत आहे हळद, त्यानंतर थोडं मीठ अजून टाकते वांगी आणि बटाट्यासाठी. कांद्यासाठी आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. मग हिंग टाकते, मग धणेजिरे पूड टाकते, मग आपला मालवणी मसाला टाकते, आणि
आपला गरम मसाला टाकते. आणि सगळ्यात शेवटी आपली थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकते. आणि सगळं आता छानपैकी सॉटे करून घेते. हे बघा, हे असं कांद्यावरच सॉटे करून घ्यायचं, म्हणजे मग मसाले आपले जळत नाही. आणि टॅमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे त्या पाण्यामध्ये ते मसाले छान विरघळतात. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल छान कांदा नरम होत चाललेला आहे. आता काय करायचं, एका साईडला इथे साईडला हवं तर तुम्ही दुसरं भांडं घेऊ शकता, पण मी काय करते एकाच साईडला करते आणि थोडं तेल टाकते एका साईडला. आणि त्याच्यावर ही जी माझ्याकडे कोलमी आहे ही मी जराशी परतवून घेते. बघा, ही मी इथे एका साईडला टाकत आहे. आणि ही छानपैकी मी हिला इथे अशी परतवून घेते, कारण ही वांग्याबरोबर शिजली, वांगी बटाटे शिजेपर्यंत जर ह्याच्यात राहिली तर मग त्याचं एकदम जाड होऊन जाते ती कोलमी. म्हणून तिला अशी थोडी शिजवून घ्यायची वेगळी आणि मग नंतर फक्त ॲड करायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, फक्त कोलमीला लागेपर्यंत, जास्त नाही टाकायचं. समटाईम आपण कोलमीला लावून पण ठेवतो ना मीठ, तेवढंही पुरे असतं. आणि पुन्हा ती मसाल्यात आपल्याला मिक्स करायचीच आहे, त्यामुळे ती छान चविष्ट लागते. हे बघा, आता संपूर्ण कोलमीचा आकार चेंज झालेला आहे, म्हणजे ती शिजलेली आहे कोलमी. आता तिला अजून शिजवायची गरज नाही, पण आपण वाटप घालणार, परत हे घालणार, तेव्हा ती चांगली शिजणारच आहे. तर मी जरा गॅस बारीक करून तिला काढून घेते. कारण वांगी आणि बटाटा शिजेपर्यंत तिचं रबर सारखं होऊन जातं, मग ते बरं नाही लागत खायला. म्हणून हे बघा, ही कोलमी अशी शिजवून थोडी बाहेर काढून ठेवायची आणि मग पुन्हा हा कांदा सगळा त्या कोलमीच्या पाण्यात मिक्स करायचा. खूप छान चविष्ट भाजी होते, तुम्ही अशी करून बघा, मस्त लागते. हे बघा, आता हे मी बटाटे इथे घातले आहे, हे मी सालासकट ठेवले. लाल बटाटा इथे मिळतो, तो मी सालासकट घालत आहे. तुम्ही सालासकट घालू शकता. त्यानंतर हे बघा, ही हिरवी वांगी इथे मिळतात. ही बघा, ही अशी हिरवी असतात, दिसत असतील तुम्हाला तर. ही पहा, ही हिरवी वांगी मी ह्याच्यात घालत आहे. ही पण मी पाण्यात घालून ठेवलेली. वांगी बटाटी हे ज्या काही वस्तू काळ्या पडणाऱ्या असतात त्या आपण पाण्यात घालून ठेवायच्या, म्हणजे खराब होत नाही. कोलमी आपली रेडी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून वांगी आणि बटाटा शिजला पाहिजे म्हणून. तर कांदा आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे टॅमॅटोमुळे, पण तरीही ते वांगी बटाट्यामुळे तो अजून शिजेल छान. तर माझ्याकडे हे वाटपाचंच पाणी आहे, तेच मी घालत आहे. वाटप बनवून ठेवले, तर हे वाटपच मी आता ह्याच्यात घालत आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ते छान शिजेल. आपलं एक्स्ट्राचं पाणी घालावं नाही लागणार. हे बघा, हे वाटप मी आता ह्याच्यात घातले. आता हे बटाटे टॅमॅटो असं बारीक ह्याच्यावर छानपैकी ह्याला शिजू द्यायचं. बघूया आता, नंतर शिजल्यावर मग मी तुम्हाला कोलमी कशी घालायची ते दाखवते. आता ह्याला बारीक गॅसवर ठेवून देते. हे बघा,
तर चला आता बघूया. हे बघा किती मस्त वांगी आणि बटाटे आपली शिजलेली आहे छान वाटपामध्ये. आता एक वांग तोडून बघते. हे बघा अगदी इझिली तुटते. आणि बटाटा पण तोडून बघते. बटाटा जरा शिजायला मला वाटतं वेळ लागेल. बटाटा आपला खाली पडला. बघत आहे. बटाटा 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 बट्टा बट्टा बट्टा. जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा जरा धुवून बघते. आता बटाटा खाऊनही बघितला. मस्त शिजलेला आहे. मीठ बीठ अगदी परफेक्ट आहे. भाजीलाही मीठ आहे. आता ही सगळी कोलमी ही बघा ही आत्ता टाकायची आणि छानपैकी ह्याला ढवळून घ्यायचं. म्हणजे काय होईल, ती वाफेबरोबर शिजेल. ती ऑलरेडी शिजलेली आहे पण ती अजून थोडं 5-1 मिनिटं आपण त्याला शिजवूया. जरा गॅस मोठा करते म्हणजे ते चांगलं उकळेल. हे बघा आणि आता कोलमी घातल्यावर परत एकदा खाऊन बघते. मस्त चव आलेली आहे. काही त्याच्यात घालायचं नाहीये. बटाटाही छान शिजलेला आहे. आता मी तुम्हाला टेक्स्चर दाखवते. हे बघा किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही भाजी बनवायची आहे आणि मला दाखवायची आहे. आता ही बघा ही वरतून मी कोथिंबीर घालत आहे. आता कोथिंबीर घातल्यावर परत एकदा दाखवते. हे बघा दिसत आहे का तुम्हाला? आय एम सो सॉरी, माझा कॅमेरा जरा हलत आहे. हे बघा. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही भाजी बनवायची आणि मला व्हिडिओ टाकायचा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि कमेंटसुद्धा करायचे. शिवाय तुम्ही कुठच्या देशातून मला पाहतात ते मला सांगायचं. म्हणजे मग मी तुम्हाला थँक्स म्हणू शकते. धन्यवाद.